गुड मॉर्निंग नॉर्वे. आज मी आले ॲनिक्युरा पेट सेंटरला. माझ्या माऊला घेऊन आली आहे. आजचं वेगळं पर्पज आहे. जनरली तिला मी आणते तेव्हा असं असतं की तिचं वॅक्सिन आहे किंवा काय, पण आज आणलं की आपण इथून तिला जर इंडियाला एक्सपोर्ट करायचं आपल्याला किंवा इम्पोर्ट करायचं तर त्याची काय प्रोसिजर असते तुम्हाला ती मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि आता तुम्हाला मी तिची एक एक स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसिजर सांगेन. इव्हन तिचे काय काय डॉक्युमेंट्स लागतात ते पण सांगेन. पण आता सध्या मी ह्या वेट क्लिनिकच्या आतमध्ये तर तुम्हाला दाखवते. इथे तिच्या इथे मानेमध्ये म्हणजे त्याच्या शरीरात एक मायक्रोचिप टाकलेली असते. ती स्कॅन करतात इथे आल्यावर ते चेक करा डॉक्युमेंट. तर तेही इथे आपल्याला दिसतंय स्कॅनिंगचं मशीन. आणि बाकीची प्रोसिजरसुद्धा मी तुम्हाला सगळी डिटेलमध्ये सांगेन. आता सध्या मी हिचे सगळे सर्टिफिकेट कलेक्ट करते इथून. तिला वॅक्सिन केलं आहे. आता आपल्याला जे जे नेसेसरी असतात ते वॅक्सिनेशनसुद्धा सगळं करून झालं आहे. आता झालं आहे इथे हिचं ह्या ॲनिक्युरामध्ये जे पण हिचं म्हणजे वेट क्लिनिकला आणलेलं ती सगळी प्रोसिजर झाली. सगळी सर्टिफिकेट्स घेतली. इथून आता मी निघाले मॅटलसिनेट म्हणून आहे तिथे जाते. त्यांचं सर्टिफिकेट महत्त्वाचं असतं. ते आपल्याला हेल्थ सर्टिफिकेट देतात आणि आपल्याला एक्सपोर्टसाठी ते खूप गरजेचं आहे. कारण ते दिल्यानंतर आपण इंडियात ते सगळे पाठवणार आणि ते सगळं क्लिअर असेल की इंडिया आपल्याला NOC देतं हिला इम्पोर्ट करायसाठी. तर आता आपण तिथे जाऊया. आता आपण निघालो आहे मेटलसिनेटला. तिथे आपण आपल्या पेटचं आपण हेल्थ सर्टिफिकेट आणि एक्सपोर्ट सर्टिफिकेट घेणार आहोत. ते मिळालं की आपण ते नेक्स्ट कंट्री म्हणजे जिथे आपल्याला जायचं आहे, समजा मला इंडियात जायचं आहे तर ते मी इंडियाच्या गव्हर्नमेंटला ते पाठवणार AQCSला आणि तिथून मला तिची NOC मिळणार. आणि ह्या सगळ्यासाठी फक्त मला 7 दिवस व्हॅलिडिटी असते. त्या 7 दिवसात ही सगळी प्रोसिजर व्हावी लागते. पोचलो आहे आता आपण ह्या मॅटलसिनेटला आणि आपल्या आता अजून 15 मिनटं आहे. म्हणजे आपण इन टाईम नाही बिफोर टाईमच आपण आहोत. आणि आता तिचं 11ची आम्हाला अपॉइंटमेंट आहे. देव करो सगळं तिचं ते हेल्थ सर्टिफिकेट सगळं नीट मिळो. आणि इथे मी हे असं मशीनवर आपल्याला अशी चिठ्ठी म्हणजे हे आपल्याला मिळालं की हे मी तिथे स्कॅन करणार आणि मग मी बिल्डिंगमध्ये आतमध्ये एंटर करणार. इथे आता मी तुम्हाला दाखवते ह्या पेजवरती अगदी स्टेप बाय स्टेप प्रोसिजर सांगते की आपल्या पेट्सला जर इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करायचं असेल तर काय काय करायला पाहिजे. सगळ्यात पहिलं म्हणजे तिचं वॅक्सिनेशन म्हणजे ऑल वॅक्सिनेशन्स टू बी डन विदिन 1 मंथ. म्हणजे तुम्हाला डिपार्च करायच्या आधी 1 मंथ तिचं सगळं वॅक्सिनेशन्स म्हणजे आपल्या पेट्सचं सगळं तुम्ही रेडी ठेवलं पाहिजे. कॅटच्या बाबतीत रेबीजचं मेन आहे आणि ते सुद्धा 30 दिवस ओल्ड पाहिजे डिपार्चरच्या आधी ट्रॅव्हलच्या आधी. नंतर आहे सेकंड पॉईंट की आपलं म्हणजे ओनरचं आणि आपल्या पेट्सचं फ्लाईट तिकीटसुद्धा आपल्याला ॲडव्हान्समध्ये कन्फर्म करायला लागतं, बुक करायला लागतं. तिसरा पॉईंट म्हणजे सॉफ्ट कॅरियर. जर तुम्ही तिला आपल्याबरोबर केबिनमध्ये घेणार असाल तर आपल्याला सॉफ्ट केज घ्यायला लागते आणि तीसुद्धा प्रत्येक एअरलाईन्सनुसार त्याची साईज दिली जाते. आणि जर तुम्ही कार्गो म्हणजे आपलं जिथे बॅगेज असतात तिथे जर तुम्ही तुमच्या पेटला नेणार असाल तर तिथे तुम्हाला हार्ड केस घ्यावी लागते. म्हणजे मी हे सगळ्या फोटो तिथे दाखवलंसुद्धा आहे. त्यानंतर आपल्याला इथे डॉक्युमेंट्सची मी चेकलिस्ट दिली आहे. ओरिजिनल आणि झेरॉक्स दोन्ही आपल्याला बरोबर ठेवायचे आहेत. पेट्सचा पासपोर्ट लागतो. त्याच्यात वॅक्सिनेचा सगळा रेकॉर्ड्स असतो. नंतर मायक्रोचिप सर्टिफिकेट असतं जी मायक्रोचिप त्यांच्या शरीरात इन्सर्ट केली असते त्याचं सर्टिफिकेट असतं. त्याच्यावरून ते चेक करतात एअरपोर्टला स्कॅन करून. नंतर हेल्थ सर्टिफिकेट लागतं म्हणजे तुम्हाला लोकल वेटचं लागतं आणि तुमच्या गव्हर्नमेंटकडून पण लागतं. नंतर एक्सपोर्ट सर्टिफिकेट लागतं आपल्याला तिला घेऊन जाण्यासाठी आणि NOC लागते आपल्याला. आता मी मुंबईला जाते म्हणून मी AQCSकडून NOC घेणार हे सगळे डॉक्युमेंट्स त्यांना सबमिट करून. आणि नंतर सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे भारत कोश आहे तिथे आपल्याला 1000 रुपयाचं ह्यासाठी पेमेंट करायला लागतं.
झालं आता माझं इथे मेटल सिनॅट, म्हणजे ही नॉर्वेजियन ऑथॉरिटीने आपल्याला जे डॉक्युमेंटेशन आपल्याला घ्यायचं होतं त्यांच्याकडून ती सगळी प्रोसिजर झाली आहे. ती जी डॉक्टर आली तिने माऊला आपल्या स्कॅन केलं, ज्या पण फॉर्मॅलिटी त्या सगळ्या झाल्या. म्हणजे इथलं काम आता माझं पूर्ण झालं आहे. इथून आता पुढची नेक्स्ट स्टेप आहे की मी हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्या इंडियाच्या गव्हर्नमेंटला AQCS म्हणून जे आहे तिथे मी आता हे सगळे मेलनी पाठवणार. तिथून त्यांची NOC आली की आमची माऊ इथून रेडी आहे इथून फ्लाय करायला इंडियाला जाण्यासाठी. आपलं माऊ किंवा आपल्या पेटला जर आपण कुठे इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं असेल त्याच्यासाठी लागणारी जी काही प्रोसिजर आहे ती मी या व्हिडिओ थ्रू दाखवायचा प्रयत्न केला आहे. त्यातूनही तुम्हाला काही क्वेरीज असेल आणि मला जेवढं शक्य असेल तेवढं तुम्हाला मी सांगायचा प्रयत्नसुद्धा करेन. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जे विचारायचं ते तुम्ही लिहा, मला माहिती असेल तेवढी मी माहिती देईन. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ खूप आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.